ते 8 लाख रुपये कुठल्या आधारावर दिले, याला कुठला आधार घेऊन हे भाडं निश्चित केलं गेलं? बिल्डिंग बांधायला 1,19,00,000 रुपये लागले आणि भाडं हे 14 महिन्याचं दिलंय त्यांनी, जवळपास 1,12,00,000 रुपये दिले. आपलं हॉस्टेल जे आहे ते गाडगेनगरमध्ये आहे आणि आपण राजकमल चौकातच का ते अभ्यासिका घेतली? अमरावती में आदिवासी विद्यार्थियों के नाम पर करोड़ों रुपए के कथित घोटाले का मामला अब विधानसभा और विधान परिषद तक पहुंच गया है। सबसे चौंकाने वाली बात यह है कि जिस रकम में एक नई सरकारी इमारत तैयार हो सकती है, लगभग उतनी ही रकम केवल किराए के रूप में खर्च कर दी गई। गाडगेनगर क्षेत्र में करीब 1,19,00,000 रुपए की लागत से आदिवासी विद्यार्थियों के लिए सुसज्ज सरकारी अभ्यासिका भवन तैयार किया गया, लेकिन इस सरकारी भवन का उपयोग करने के बजाय राजकमल चौक स्थित एक निजी मॉल में अभ्यासिका शुरू कर दी गई। इसके लिए प्रतिमाह 8,06,83 रुपये किराया तय किया गया और मात्र 14 महीनों में लगभग 1,12,00,000 रुपये सरकारी खजाने से किराए के रूप में खर्च कर दिए गए। यानी सरकार ने एक तरफ करोड़ों रुपए खर्च कर अपनी इमारत बनाई और दूसरी तरफ लगभग उतने ही करोड़ रुपए निजी इमारत के किराए में भी बहा दिए। इसी गंभीर मामले को विधानसभा में आमदार सुलभाताई खोड़के और आमदार हरीश पिंपले ने उठाया, जबकि विधानसभा में विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार ने भी यह मुद्दा जोरदार तरीके से सदन में रखा। सदन में आमदार सुलभाताई खोड़के ने आरोप लगाया कि आदिवासी विद्यार्थियों की मांग के बाद अभ्यासिका बनाने का निर्णय लिया गया था। अमरावती वसतिगृहातले जे विद्यार्थी होते त्यांनी आंदोलन केलं 3/12/24 रोजी आणि आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून त्या ठिकाणी मीटिंग घेण्यात आली आणि मीटिंग घेतल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची मागणी असताना वसतिगृह देण्याच्या त्या ठिकाणी सूचना देण्यात आल्या। इसके लिए सरकारी निधि से भवन भी तैयार कर लिया गया, लेकिन जानबूझकर उसका उपयोग नहीं किया गया और निजी मॉल में अभ्यासिका चलाने का निर्णय लिया गया। आदिवासी भागाची जागा होती आणि त्या ठिकाणी जागेवर बांधकामाला शासनाने मंजुरात दिली आणि जवळपास 1,19,00,000ची ती बिल्डिंग त्या ठिकाणी मंजुरात झाली आणि त्या ठिकाणी डिसेंबर 24 मध्ये, म्हणजे खरी गंमत इथेच आहे की डिसेंबर 24 मध्ये ही बिल्डिंग पूर्ण झालेली होती आणि या ठिकाणी 3/12/24 म्हणजे डिसेंबरमध्ये पूर्ण झाली होती मागणी। ही 3/12 म्हणजे डिसेंबरमध्येच मागणी केली आणि मागणी केल्यानंतर सुद्धा या ठिकाणी अमरावतीच्या कार्यालयाने त्याच्याकडे दुर्लक्ष करून भाड्याची जागा मागितली। उन्होंने यह भी आरोप लगाया कि भाड़ा निर्धारण और करार प्रक्रिया में वित्त विभाग के नियमों का उल्लंघन किया गया आणि भाड्याची जागा घेण्यासंदर्भात त्या ठिकाणी सूचना दिल्या आणि भाड्याची जागा घेत असताना अमरावतीचा हार्ट ऑफ सिटी आहे, त्या ठिकाणी राजकमल चौक आहे, त्या ठिकाणी आता अभ्यासिका म्हटलं तर या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या जिथे असेल, हॉस्टेल असेल त्याच ठिकाणी घेतली पाहिजे, पण ही सिटीमध्ये जागा घेण्यात आली आणि ती जागेमध्ये त्याचा करार करण्यात आला आणि आपली शासनाची जागा असताना या ठिकाणी जाणून बुजून त्या ठिकाणी आपण जागा भाड्याने घेतली आणि भाड्याने घेतली असताना साहेब त्या ठिकाणी महत्त्वाचं मी या ठिकाणी सांगू इच्छिते, बांधकामासाठी 1,19,00,000 रुपये आले। या ठिकाणी करार करण्यात त्याला 3 वर्षाचा, बिल्डिंग तयार आहे पण करार करताना भाड्याचा करार केला 2028 पर्यंत आणि भाडं 14 महिन्याचं भाडं किती दिलं? 1,14,00,000 रुपये, 1,12,00,000 रुपये भाडं दिलं, म्हणजे बिल्डिंग बांधायला 1,19,00,000 रुपये लागले आणि भाडं हे 14 महिन्याचं दिलं, त्यांनी जवळपास 1,12,00,000 रुपये दिले। सार्वजनिक बांधकाम विभाग की निर्धारित प्रक्रिया का पालन नहीं किया गया और भाड़ा निर्धारण में भी गंभीर अनियमितताएं हुई। त्या ठिकाणी आपण बघतोय की भाडं किती दिलं साहेब? 8,24,000 रुपये महिना आणि अभ्यासिकामध्ये 100ची कॅपॅसिटी असली पाहिजे, त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी विद्यार्थी कमी 5 ते 10% असायला पाहिजे, फक्त 2 विद्यार्थी होते। ही सुद्धा बातमी आली, याची सुद्धा चौकशी झाली आहे आणि ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी गृहपाल म्हणून जो वाजपेयी नावाचा हे व्यक्ती आहे त्यांनी जे केलेलं आहे, म्हणजे त्या तक्रार त्याला आज आपण निलंबन करणार का? 1,12,00,000 रुपये जे आपण शासनाच्या भाड्यापोटी दिलेले आहे, आपली जागा असताना त्याच्याकडनं वसूल करणार का आणि त्या याला गृहपाला आजच्या आज निलंबित करणार का? आमदार हरीश पिंपले ने भी इस मामले में जवाबदेही तय करने की मांग की। अमरावती येथील राजकमल चौकात स्थित एक खाजगी मॉलमध्ये आदिवासी विभागाअंतर्गत दरमहा 8,06,93 रुपये इतक्या आवाज दराने अभ्यासिकेसाठी इमारत आदिवासी विभागाने घेतली होती। हे इमारत कोण्या मालकाची आहे? पहिला हा प्रश्न आहे। या इमारतीमध्ये 16 महिने किती विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्यासाठी अभ्यासाला तिथं गेले होते आणि जिथं आपलं हॉस्टेल आहे तिथं आपली अभ्यासिका असली पाहिजे। तर आपलं हॉस्टेल जे आहे ते गाडगेनगरमध्ये आहे
आणि आपण राजकमल चौकातच का ते अभ्यासिका घेतली असा माझा तिसरा प्रश्न आहे. आणि याच्यात फौजदारी गुन्हा दाखल करायला पाहिजे, याच्यात फसवणूक झालेली आहे. जबकि विधानसभा में विजय वडेट्टीवार ने प्रश्न उठाते हुए पूरे प्रकरण की निष्पक्ष जांच और जिम्मेदार अधिकारियों पर कार्रवाई की मांग की। खरं तर इतका 8 लाख रुपये भाडं हे कुठल्या आय डीवरून झालं, कुठल्या अधिकाऱ्यांच्या आय डीवरून हा अर्ज स्वीकारला गेला, तो अधिकारी याला जबाबदार आहे. हे भाडे करार करत असताना किंवा भाडे ठरवत असताना हे 8 लाख रुपये कुठल्या आधारावर दिले, याला कुठला आधार घेऊन हे भाडं निश्चित केलं गेलं. अध्यक्ष महोदय, म्हणून प्रश्न असा आहे की हा 8 लाख रुपये भाडा आला कसा, कुठून आला, कुणाच्या अधिकाऱ्यांच्या आय डीवरून हा अर्ज स्वीकारून हे भाडे करार केला गेला. ही इमारत अधिकारी यांच्या नावाने आहे का, कुठल्या अधिकाऱ्यांच्या नातेवाईकाच्या नावाने आहे का, त्यांचा याच्या संदर्भात आपण तपास केला आहे का. जो अधिकाऱ्यांच्या जवळच्या नातेवाईकाच्या नावाने जर ही इमारत असेल तर त्या अधिकाऱ्यावर सुद्धा आपण कारवाई करणार का, हा दुसरा प्रश्न. भाडे निश्चिती कोणत्या आय डीने करण्यात आलं हे मी तुम्हाला विचारलं आहे. त्या अधिकारी तो सुद्धा जबाबदार आहे ज्या आय डीचा वापर करून हे अर्ज घेतलेला आहे. हे कोणाच्या आय डीवरून झालं आणि अधिकारी आणि जे काही इथे या इमारतीमध्ये 8 लाख रुपये भाडा देऊन कोणत्याच मुलाचा काही फायदा झाला नसेल तर केवळ हे खालचे अधिकारी जबाबदार नाहीत. 8 लाख रुपये भाडे करत असताना तिथला प्रादेशिक अधिकारी, आदिवासी अधिकारी हा जबाबदार नाही असं आपलं म्हणतं का? जर तो दोषी आहेच असं आमचं मत आहे, म्हणून त्याच्यावर कारवाई करणार. सबसे महत्वपूर्ण बात यह रही कि आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उइके ने स्वयं सदन में स्वीकार किया कि जांच समिति की रिपोर्ट में 100% अनियमितता सामने आई है. आयुक्त कार्यालय अमरावती अंतर्गत अभ्यासिकेच्या बाबत ताईने जे प्रश्न विचारले, विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता, तिथं अभ्यासिका सुरू करणं अनिवार्य होतं. तातडीनं एखादी रेंटेड बिल्डिंग घेणं हे गरजेचं असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आणि तिथल्या RDCने सूचना दिल्याप्रमाणे तिथल्या गृहपालाने यांनी ती बिल्डिंग पाहिली. जाहिरातीला जास्त वेळ लागत असल्यामुळे एका पेपरला बातमी देऊन चांडक नावाच्या व्यक्तीने अर्ज केला. 100% अनियमितता झालेली आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी असं लक्षात येते की अनियमितता झालेली आहे. मंत्री ने बताया कि 11 मई 2026 को गठित जांच समिति ने 29 मई 2026 को अपनी रिपोर्ट सौंपी, जिसमें गंभीर गड़बड़ियां उजागर हुई. इसके आधार पर संबंधित आदिवासी व सतिगृह के गृह प्रमुख और गृहपाल के निलंबन की घोषणा सदन में की गई. परंतु करारनामा जो झालेला आहे, 3 वर्षाचा करारनामा झाला असला तरी तो कुठल्या प्रकारची त्याला वैधता नसल्यामुळे 100 रुपये स्टॅम्प पेपरवर करारनामा झाला. आणि त्यांना आम्ही सांगितलं की तुम्हाला आता तुमची आम्ही भाड्याची बिल्डिंग ठेवणार नाही, कारण ती परीक्षेची वेळ होती, त्यामुळे आम्हाला अभ्यासिका सुरू करणं गरजेची होती. परंतु पैसेसुद्धा त्याला दिलेले नाही, भाड्याचे पैसे कुठे दिलेले नाही. परंतु 100% कुठल्या प्रकारचं नुकसान न झालं पाहिजे, विद्यार्थी केंद्रबिंदू समजून विद्यार्थ्यांच्या हितासाठी तातडीनं अभ्यासिका सुरू करून विद्यार्थ्यांची सोय उपलब्ध केली. आणि दुसरा भाग असा की जे गृहपाल आहे वाजपेयी त्यांना निलंबित केलेलं आहे. साथ ही मंत्री ने यह भी कहा कि यदि आगे की जांच में अन्य अधिकारी दोषी पाए जाते हैं तो उनके खिलाफ भी कार्रवाई की जाएगी. आणि दुसरे सुद्धा ज्याने गृहप्रमुख श्री गायत्री पटेल यांना सुद्धा निलंबित केलेलं आहे. त्यामुळे कुठल्या प्रकारची अडचण नाही आणि 100% अनियमितता झाली याच्यात लक्षात येत आहे. लेकिन कहानी यहीं खत्म नहीं होती. लेकिन जब सिटी न्यूज की टीम ने पड़ताल की तो एक और महत्वपूर्ण तथ्य सामने आया. जब हमारी टीम राजकमल चौक स्थित अभ्यासिका पहुंची तो वहां विद्यार्थियों की मौजूदगी लगभग नहीं के बराबर दिखाई दी. अभ्यासिका के अंदर दीवार पर एक आधिकारिक सूचना चिपकी हुई मिली, जिसमें स्पष्ट रूप से उल्लेख किया गया था कि 25 जून 2026 से यह भाड़े की इमारत छोड़ी जा रही है, यानी आज से ही, और विद्यार्थियों को गाडगे नगर स्थित शासकीय वाचनालय एवं अभ्यासिका में उपस्थित रहने के निर्देश दिए गए हैं. यानी जिस सरकारी इमारत के उपलब्ध होने के बावजूद निजी मॉल में करोड़ों रुपए खर्च किए गए, आखिरकार विद्यार्थियों को उसी सरकारी परिसर में स्थानांतरित करने का निर्णय लिया गया. इतना ही नहीं, मौके पर रखे उपस्थिति रजिस्टर का अवलोकन करने पर भी 25 जून 2026 की तारीख में बहुत कम विद्यार्थियों की उपस्थिति दर्ज दिखाई दी. यह तथ्य सदन में किए गए उस दावे को भी मजबूती देता है
जिसमें अभ्यासिका में विद्यार्थियों की औसत उपस्थिति मात्र 5 से 10% होने की बात कही गई थी। इसके बावजूद मार्च 2028 तक का लंबी अवधि का करार किया गया। अब सवाल यह है कि यह इमारत किस प्रक्रिया से चुनी गई? क्या इसके लिए टेंडर या सार्वजनिक विज्ञापन जारी किया गया था? इस प्रक्रिया में कुल कितने प्रस्ताव प्राप्त हुए थे? जब गाडगे नगर में सरकारी अभ्यासिका भवन तैयार था तो हॉस्टल से कई किलोमीटर दूर राजकमल चौक में अभ्यासिका शुरू करने का निर्णय किसने लिया? निजी मॉल के साथ किया गया करार किस अधिकारी ने मंजूर किया? हर महीने लाखों रुपए का भुगतान किस आधार पर किया जाता रहा? यदि विद्यार्थियों की उपस्थिति केवल 5 से 10% थी तो जनता के करोड़ों रुपए खर्च करने की अनुमति किसने दी? जांच समिति ने 100% अनियमितता पाई है तो क्या केवल गृहपाल और गृह प्रमुख ही जिम्मेदार हैं या इस फाइल पर हस्ताक्षर करने वाले वरिष्ठ अधिकारी भी जवाबदेह हैं? यदि शासन को 1 करोड़ 12 लाख रुपए का नुकसान हुआ है तो यह राशि किससे वसूल की जाएगी? और सबसे बड़ा सवाल, जब विधानसभा में आमदार सुलभाताई खोड़के, आमदार हरीश पिंपले और विधानसभा में विजय वडेट्टीवार इस मुद्दे को उठा रहे थे, तब तक संबंधित अधिकारियों पर कार्रवाई क्यों नहीं हुई? क्या यह केवल प्रशासनिक लापरवाही थी या फिर आदिवासी विद्यार्थियों के नाम पर सरकारी धन के दुरुपयोग का एक बड़ा मामला है? फिलहाल मंत्री ने कार्रवाई की घोषणा कर दी है, लेकिन अमरावती की जनता यह जानना चाहती है कि करोड़ों रुपए के इस कथित घोटाले का असली जिम्मेदार कौन है और सरकारी खजाने को हुए नुकसान की भरपाई कौन करेगा? सिटी न्यूज़ चैनल की इस विशेष पड़ताल में आगे भी कई और खुलासे हो सकते हैं।